नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचं संजय बारू यांचं पुस्तक आहे. म्हणजे मनमोहन सिंग कसे अचानक पंतप्रधान झाले, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. तसं ज्यांच्या बाबतीत म्हणतील की ते ॲक्सिडेंटल आधी आमदार झाले, ॲक्सिडेंटल खासदार झाले, हवेत गेले. मग ते हवेतच गेलेले होते, मुळात काही नव्हतंच. त्याच्यामुळं ते फुगा फुटायला वेळ नाही लागला, जमिनीवरती आपटले, खासदारकीलाही पडले, विधानसभेलाही पडले. आणि आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यातही काही फार त्यांची डाळ शिजेल नाही. असे AIMIMचे माजी खासदार, माजी आमदार इम्तियाज जलील यांनी परत एकदा अकलेचे तारे असे तोडलेले आहेत की नावच बदलायचं होतं. म्हणजे त्यांना ती खुमखुमी गेलेली नाही. छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आहे त्यांना ते सहन होत नाही. यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्या विरोधात, ती सुप्रीम कोर्टानं फेटाळली आणि छत्रपती संभाजीनगर हे जुनं औरंगाबादचं नाव बदलून ते जे काय आहे ते मान्य केलं. पण आता जलील यांना ते सहन होत नाहीये आणि त्यांनी आता आव्हान दिलं की हिंमत असेल तर पुण्याचं नाव फुलेवाडा करा आणि कोल्हापूरचं छत्रपती शाहूच्या नावानं करा. म्हणजे आता हे त्यांना समजून सांगण्याचा मुद्दाच नाही, कारण त्यांना ते समजून घ्यायचं नाही. पण अशा पद्धतीने इम्तियाज जलील आपण भाजपची बी टीम कशी आहोत हेच परत सिद्ध करायला. म्हणजे त्यांनी परत तो विषय असा उचलून काढलेला आहे की जेणेकरून येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ह्याचा भाजपला फायदा व्हावा. इथलं नाव का बदललं होतं? औरंगजेब काही इथला नव्हता, मूळचा काही, त्याचा काही संबंध नव्हता. तो फक्त त्या मुघल ह्याचा दक्षिणेचा सुभेदार म्हणून इथं आलेला होता आणि त्यानं जातीय दृष्टिकोनातून धार्मिक अंधतेनं ते जे काही सगळे इथले अत्याचार केले, सगळं केलं आणि त्यावरून ते नाव इथं पडलेलं होतं. वस्तुतः औरंगजेबाचा काही संबंध नव्हता. त्याची कबर इथं आहे ती गोष्ट वेगळी. म्हणजे ज्या मातीत त्याची कबर आहे, महाराष्ट्राने त्याची कबर गाडली इथं, थोडक्यात सांगायचं. आणि छत्रपती संभाजीनगर असं म्हणत असताना आमच्या तो अस्मितेचा विषय होता, आहे आणि पुढं पण राहील. आणि राहता राहिला प्रश्न फुलेंचा. त्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे. महात्मा फुलेंच्या बाबतीतला जे काही आदर ते सांगायची काही गरज नाही. पण पुण्याचं नाव पुणे म्हणून बदलायला मुळात पुण्या नावावरती विरोध कोणाचा आहे? जसं औरंगाबाद या नावावरती होता. कोल्हापूर तर धार्मिक क्षेत्र आहे, आधीपासून त्याचं ते अधिष्ठान आहे. एवढं मोठं प्राचीन असं तिथं अंबाबाईचं मंदिर आहे. तो सगळा परिसर ऐतिहासिक सगळ्या खुणांनी नेहमी व्यापलेला आहे. कशासाठी कोल्हापूरचे आणि पुण्याचे नाव बदलायचे? आणि बदलायचे असेल तर तुझ्या सांगण्यावरून कसं काय बदलतील? कोण तुम्ही? तुमची काय पात्रता? हे जे बोलतात ना एरवी, नुपूर शर्माला भर रस्त्यावरती फाशी द्या म्हणणारे हे इम्तियाज जलील, हे कुठल्या तोंडानं म्हणतात पुण्याचं नाव बदला आणि कोल्हापूरचं नाव बदला? या छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलल्याच्या नंतर तुम्ही जी तडफडाट केला होता, अजूनही तुमचा चालू आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका गेल्या, त्या तुमच्या थोबाडीत बसल्याच्या नंतर आता तुम्हाला गपचूप मान्य करावं लागायला लागलं. आणि आत्ताची गोष्ट हा सगळा थैथयाट का चालू आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. मुंबई वगळता बाकीच्या सगळ्या ज्या 19 महानगरपालिका आहेत, मला वाटतं त्या काहीतरी क वर्गातल्या महानगरपालिका आहेत, ब आणि क. त्या ठिकाणी 4 म्हणजे एका प्रभागामधून 4 नगरसेवक निवडून येतील असे 29 प्रभाग असतील असं त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं प्रशासनाकडून. आता ह्यांचं दुखणं असं आहे की जेव्हा ह्यांचा वॉर्ड फक्त वेगळा करता आला असता तर ह्यांना ह्यांची मतं घेऊन आपले स्वतःचे अधिक दलित असे मिळून 25-1 पर्यंत नगरसेवक निवडून आणता येत होते. आता नवीन मानगडीमध्ये असं आहे, 4-4चा जो एक वॉर्ड केला तर तो प्रचंड मोठा होतो. त्या मोठ्या ह्याच्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्येच्या जीवावरती ते सगळं गणित बदलावं असं होत नाही. तुमच्या विरोधामध्ये जर बाकीच्यांची मतं एकत्र आली आणि त्यांनी एका वेळी 4-4 निवडून द्यायचे म्हणल्याच्या नंतर त्याच्यामधून तुमचं एकही निवडून येणं मुश्किल होऊन बसल्यात. इम्तियाज जलील किंवा उबाठा शिवसेनेचे दोघांचं आता रडगाणं हे आहे की वॉर्ड मोठे केलेले असल्यामुळे जे हे छोटे पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांना मिरची लागलेली. ही फक्त छत्रपती संभाजीनगरमधली नाही, सगळ्याच ठिकाणची. आणखी हे सगळं राजकारण कसं होतं माहिती का? एखाद दुसरा वॉर्ड आपला किंवा असे ठरलेला काही जो प्रदेश असायचा तेवढा फक्त आपण हाताशी ठेवायचा, लोकांची कामं वगैरे करून त्यांना मिंधे करून ठेवायचं आणि त्याच्या जीवावरती संपूर्ण महानगरपालिकेचं राजकारण वेठीस धरायचं. आता नवीन वॉर्ड रचनेमध्ये सगळ्यात मोठा तोटा, सगळ्यात मोठा फटका असे जे सगळे स्थानिक पातळीवरचे राजकीय दलाल होऊन बसलेले जे होते ना,
की त्यांचा फक्त विशिष्ट एरिया असायचा आणि विशिष्ट मतदान त्यांच्या नियंत्रणात असायचं आणि त्याच्या जीवावरती ती दादागिरी चालायची. म्हणजे ज्या पक्षाचे 25-25, 30-30 नगरसेवक निवडून आलेले तो पक्ष बाजूला राहतो आणि अक्षरशः 4-5 नगरसेवक ज्याचे निवडून येतात आणि तो त्याच्या जीवावर बार्गेनिंग करून स्थायी समितीचं अध्यक्षपद असो, उपमहापौर पद असो, अशा गोष्टी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेलं आहे. इथलं बहुतांश दलित आणि मुस्लिम राजकारण हे अशा पद्धतीच्या दादागिरीतून वरती आलेले. ह्याला फटका केव्हा बसला? सगळ्यात पहिल्यांदा केवळ दलितांच्या मतावरती, केवळ मुसलमानच्या जोरावरती काही चालू शकेल असं नाही. लोकांनी ते एकदा मान्य केलं, आमदार म्हणून निवडून आले. दुसऱ्यांदा खासदार म्हणून वस्तुतः कारण की वारंवार खासदार राहिलेल्या खैरेंच्या विरोधामध्ये जी काही नाराजी होती, मराठा समाजाची नाराजी होती, फार मोठ्या काळापासून या छत्रपती संभाजीनगरला शिवसेनेनी मराठ्यांना तिकीटच दिलेलं नव्हतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मागच्या लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळेस खैरेंचा पराभव झाला आणि याचा फायदा घेत वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावरती काठावरती 5,000 मतांनी जेमतेम इम्तियाज जलील निवडून आले. लोकांना आपली चूक कळली. नंतरच्या विधानसभा, लोकसभा सगळ्या निवडणुकीतून ह्यांना सफाचाट करून दाखवले लोकांनी. आणि मनपाच्या तर निवडणुका झाल्याच नव्हत्या. त्या कधीपासून पेंडिंग आहे? 17-18 पासून. नंतर कोरोना लागला आणि अडकून बसलं ते सगळं. इम्तियाज जलील यांचा हा जो तडफडाट आहे छत्रपती संभाजीनगर या नावाचा आणि त्याच्यावरून होता, तो त्या नावापुरता नाहीच आहे. तो आता तडफडाट हा आहे की जे राजकारण तुम्हाला अतिशय संकुचित पद्धतीनं फक्त मुसलमानांच्या मतावरती करायचं होतं आणि त्याला जोडून काही दलितांच्या मतावरती करायचं होतं, ते आता अडचणीत सापडलेलं आहे. तुम्ही वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टांग दिली, कारण की मुसलमानांची मतं दलितांकडे गेली नाहीत. स्वतः प्रकाश आंबेडकर पराभूत झाले. जेव्हा इम्तियाज जलील निवडून आले होते 2019 मध्ये, त्याच वेळेस प्रकाश आंबेडकर मात्र दोन्ही मतदारसंघात अकोला आणि सोलापूरला पराभूत झाल्यामुळे त्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीचा मुस्लिम मतांवरती राग आहे, कारण की ती मतं इकडे आली नाहीत. दलितांची मतं मात्र तिकडे गेली होती. आत्ता दुखणं असं आहे इम्तियाज जलील यांचं, दलितांची मोठ्या प्रमाणात मतं स्वतः इथे दलित आमदारच आहे शिवसेनेचा, एकनाथ शिंदे गटाचा, संजय शिरसाट यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रीपदे, पालकमंत्री पण आहे. त्यामुळे दलितांचा एक मोठा वर्ग त्या युतीकडे निघून जाईल. भाजपची जी काय असायची त्यांची ती मतपेढी आहे. भाजपने दिलेला इथला मंत्री ओबीसी आहे, अतुल सावे. दलित आणि ओबीसीचं राजकारण करण्याचं जे काही यांचं स्वप्न होतं ते सगळं उद्ध्वस्त झालं छत्रपती संभाजीनगर शहरापुरती गोष्ट म्हणाल तर. आता अडचण अशी होऊन बसलेली ह्यांना की ह्यांना ह्या समोरच्या निवडणुकीमधलं सगळं आपलं जे काही पांदान होणार आहे ते दिसतं आहे आणि म्हणून हे असे विषय त्या पद्धतीनं उकरून काढत आहेत. छत्रपती संभाजीनगर हे नाव तर आता अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर पक्क झालेलं आहे. ते तुम्हाला वापरावंच लागणार. आता तुम्ही जी तडफडाट करायलात, पुण्याचं नाव फुलेवाडा करा आणि कोल्हापूरचं नाव छत्रपती शाहूनगर करा, ते तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा वॉर्डाची संख्या, वॉर्डाचा आकार वाढलेला असल्यामुळे इम्तियाज जलील यांच्या राजकारणाला मर्यादा पडलेल्या दिसून येते. इथेच थांबूयात. धन्यवाद.